नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे 16 तारीख, नाही आज तारीख आहे 15 मे 2026. तर आज आपण आलो आहे श्रीदेवी भद्रकाली प्रसन्न, जी अंबलपाडमध्ये आहे, कुडाळ तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग येथे. तर आज भद्रकाली देवीचा आज वर्धापन दिन आहे, तो आपण त्याच्यासाठी आपण आलेलो आहे. तर महाप्रसादाचा लाभ घेऊन, दर्शन घेऊन, महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण निघणार आहे घरी. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो भद्रकाली मंदिर कसं आहे, देवी भद्रकाली, आणि कशा प्रकारे तिथे महाप्रसादाचे भक्त जण आस्वाद घेत आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न असेल. चला तर आपण मंदिरात जाऊया आणि पाहूया आपलं मंदिर, देवीचं दर्शन करूया आणि मग महाप्रसादाचा लाभ घेऊया. ते अशा प्रकारे काही देवी भद्रकालीचं मंदिर आहे, ज्यामध्ये आपण जाणार आहोत आपण आणि भद्रकाली देवीचं दर्शन घेणार आहोत. चला तर मग आपण देवी भद्रकालीचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे अशा प्रकारे आपण भद्रकाली मंदिरात आलेलो आहोत. आता दर्शनाचा लाभ घेऊया आपण. मंदिरात जायला गर्दी आहे, आपण लाईनीमध्ये थांबूया. या इकडे असं आहे तिरुपती बालाजी तर बनलेलं आहे. सत्यनारायणाची पूजा केली आहे, त्याच्यासाठी जो देखावा केलाय हा तिरुपती बालाजींचा केलेला आहे, बघू शकता इथे. आणि या इथे या ठिकाणी इथे सत्यनारायणाची पूजा केलेली आहे. हे जे बालाजीचं रूप साकारलेलं आहे, हे केळ्याचे जे खांब असतात त्याच्यातून साकारलेले आहे. देवी दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुंदराची मूर्ती तिरुपतीची साकारलेली आहे, जी केळ्याच्या खांबांमध्ये साकारलेली आहे. आज श्रीदेवी भद्रकालीचा मातेचा 26वा वर्धापन दिन आहे. त्याप्रमाणे आपण 26वा वर्धापन दिन देण्यासाठी आपण इकडे अंबलपाडीमध्ये आलो होतो. तर आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. तर आता आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे. आपण बघू शकता आता भद्रकालीचं मंदिर, त्या बाजूने एंट्री. आपण आता सध्या लाईनमध्ये आहोत आणि लवकरच आपण भद्रकाली देवीचं दर्शन घेणार आहोत. कुठली मूर्ती आहे सांग.
देवी बघू शकताय देवी भद्रकाली. जायला पाया पडचं त्या कुटुंबाकडे नोकरी धंद्याकडे काही नोकरी जास्त होतात हृदयमानाचे 12 भाग पायाकडे होत्या कुटुंबाकडे सुख शांती नोकरी धंद्याकडे येतात. त्यांची काही मने आम्हाला पूर्ण इच्छा पूर्ण करून काय केलेले मोठे मोठे काय असतात तिथे पायाकडे घालूचा आणि केलेलं पुरी करून अशी सर्व करून घेऊ शकतो. पात्र ठेवलेल्या मान्य कुटुंबाकडे नोकरी धंद्याकडे काहीतरी काही शास्त्र असतात कुटुंबाकडे सुख शांती नोकरी धंद्याकडे काही त्यांची काय मनाच्या इच्छा आहेत पूर्ण करू काही हे पाच पिरियड होणे मान्य करून अशी सगळी करून घेऊ. होय महाराज. अशा प्रकारे देवी भद्रकालीचं हे मंदिर आहे आणि त्या ही देवीची स्थापना इथे केलेली आहे. तर हे आपण बघू शकता. बरीच गर्दी आहे इथे देवीला साकडं घालण्यासाठी, आपल्या मागण्या देवीसमोर ठेवण्यासाठी भक्तगण आलेले आहेत. अंजली अटल सावंत हे जर पुढे असतील तर त्याने मंदिरामध्ये येण्याची कृपा करावी. त्यांचे नातेवाईक त्यांची ते वाट पाहत आहे. अजय सावंत आणि अंजली सावंत यांनी मंदिरामध्ये येण्याची कृपा करावी. त्यांचे नातेवाईक तिथे वाट पाहत आहे. इकडे वर्धापन दिनानिमित्त भक्तांना महाप्रसादाचं जे आहे महाप्रसाद दिला जातो इथे बघू शकता. इथे अशा प्रकारे सर्व भक्तगण महाप्रसादाचा आनंद घेताना गोड नाही झालं जरा तरी एवढा तरी घ्यायचा. डाळ, भात, वाटाण्याची भाजी, शिरा, लोणचं अशा प्रकारे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. बघू शकता महाप्रसादाचा आनंद घेतो मला.
आपण बघितलं की महाप्रसादाची व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली आहे इथे देवी भद्रकाली मंदिरामध्ये. आता आपणही थोड्याच वेळात महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत. तसेच इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्चीवर बसण्याची सोय केलेली आहे, जेणेकरून त्यांना काही त्रास होणार नाही महाप्रसाद ग्रहण करताना. याचाही या देवी भद्रकाली मंडळाने मंदिरामध्ये येऊन आपला हरिपाठाचा कार्यक्रम सुरू करावा. अशा प्रकारे महाप्रसाद आहे, त्याचं आता आम्ही ग्रहण करत आहोत.
तुझे गाणे म्हणून गरबा 2.0. इथे अशी छोटी दुकानं लागली आहेत. शेवटी काढ म्हणून सांगलंय शेवट्याची शेवटी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अंबलपाड येथे कुडाळ अंबलपाड येथे श्रीदेवी भद्रकाली देवीचा वर्धापन दिन सोहळ्यासाठी आलो होतो. 26व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी. तर आपण देवीचं मंदिर पाहिलं आणि तसेच महाप्रसाद ग्रहण करून आता आपण निघालेलो आहोत. तर अशा प्रकारे हे देवी भद्रकालीचं अंबलपाड कुडाळ येथील मंदिर होतं, देऊळ होतं. तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तशा प्रकारे हा वर्धापन दिन सोहळा पार पडला हे थोडंफार मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे असेच नवनवीन कोकणातील तसेच इतरही व्हिडिओ तुमच्या भेटीला नक्कीच घेऊन येईन मी.